म्हटलं मला हो साहेब गावातच खाली करायचं, त्यामुळे मी एकटाच निघालोय. आता बघू, मला ट्रॅफिक भेटेल म्हणून मला पण उशीर झाला. आम्ही पण रातभर जागलेलो आहे त्याच्या नादामध्ये. खारेगावला फक्त आता इथून फक्त राईट मारायसाठी जाम लागलेला आहे भाऊ. मला लवकर ज्या दिवशी जायचं राहिलं आणि त्या दिवशी मला असं काय ना काय होतंय. असं माझ्यासोबत घडतंय. सावलीमध्ये लावू मस्त पार्टीवाले येईपर्यंत एक झोप. आता 9 वाजल्यात, म्हणजे 10 मिनटं बाकी आहे. येतील आता 10-10:30 वाजता. मस्त अजून सगळं गोडाऊन बंद आहेत, तर आपण मस्त झोपून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली आजची ट्रिप जाणार आहे नावाशिवाला. 2 गाड्याची ऑर्डर होती, पण रवीची गाडी आमच्या रात्रीत खराब झाल्यामुळं त्याला मुंबईतच अडकून राहावं लागलं. म्हणून मी आता सध्या एकटा निघालो. त्याला आता तिकडल्या तिकडं बोलवू शकतो, पण बोलवायला नाही जमणार आता त्याला, कारण त्यानं काल गेलेलं होतं. सकाळी 4 वाजता घर सोडलेला माणूस आहे. रात पूर्ण त्याची जागून निघाली तिथं, त्यामुळे मी एकटाच निघालो आहे. आता बघू, मला ट्रॅफिक भेटेल म्हणून मला पण उशीर झाला. आम्ही पण रातभर जागलेलो आहे त्याच्या नादामध्ये. गाडीचा क्लच प्लेट गेलेला, आता त्याची तरी काय गलती आहे. मग आता सध्या आम्ही निघालो, आता मी एकटाच. तर बघू, आता लई मोठा ब्लॉग बनवायचा नाही, कारण एडिटिंगला पण मला भरपूर त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मी शॉर्ट व्हिडिओमध्येच ब्लॉग बनवून पटापट एडिट करून डेली एक ब्लॉग टाकत आहे. आता सध्या तर मी आलो आहे का खारेगावला. आता खारेगावचा अजून टोल चालू व्हायचा बाकी आहे. त्याच्या आधी पटापट ट्रिपा मारून घ्यायला पाहिजे. पुन्हा कसं आहे, टोल चालू झालं की पार्टीवाल्याला बी जरा भाडे वाढवावं लागेल, कारण टोल इथला महागच पडणार आहे आपल्याला. आणि एवढा मोठा रोड बनवल्यात या लोकांनी. तर ट्रॅफिक म्हणजे जरा पण नाही खारेगावला. पटापट गाड्या निघायला लागल्यात सगळ्या. तर जरा ट्रॅफिक मला मॅपमध्ये दाखवत होतं थोडं इथं खाली. आता युटर्न मारून राईट मारायला. खारेगावला फक्त राईट मारायसाठी जाम लागलेला आहे भाऊ. मला लवकर ज्या दिवशी जायचं राहिलं आणि त्या दिवशी मला असं काय ना काय होतंय. असं माझ्यासोबत घडतंय. आता गलती आपली पण आहे, आपल्याला लवकर उठणं झालं नाही. माझा विचार होता की मी पूर्ण रात जागावंच आणि सकाळी उठून जावं, पण मला लागली 5 वाजता झोप. आणि मी अलार्म लावलेलं होतं की 5:30चा. मला अर्धा तास जरा झोपून जावं, पण अर्धा तास मी अलार्म फक्त सायलेंट करत माझ्या 1.5 तास तिथंच घरातच गेले. चला आता काय, नशिबात जेवढं लिहिलं आहे तेवढंच भेटणार आहे. लवकरात लवकर जाऊन भरावं म्हणून विचार केलेला, कारण पुन्हा तिथं माणसं गेले की मग पुन्हा आपल्याला अडकावं लागतं, फसावं लागते तिथंच, दिवसभर बसावं लागेल. चला आता चालू जाम तर आहे, थोडं चालू चालायला लागले. जातो असंच पूर्ण, बाकी तर पुढं सगळा रोड मोकळाच दाखवायला लागले. मग चला, मी तुम्हाला आता पार्टीपाशीच जाऊन भेटतो. काय इथं अशी पण होती, आपल्याला लागतच राहणार आहे. फायनली आता आलो आपण आपल्या पार्टीपाशी. बरं, आता रस्त्यात कुठं मला ट्रॅफिक वगैरे भेटलं नाही तर आज फिट्ट माझे वांदे होते. आलो लवकरच, मी 50 मिनिटात तर पोचलो मी इथं आम्ही गाडी भरतो. ॲस्ट्रो सिक्युरिटी कसा काढला बघा म्हाताऱ्याने लगेच. आम्हाला भारी येऊ. गाडी आता जरा घुमून सावलीत लावतो, तिथं सावली दिसायला. सावलीमध्ये लावू मस्त पार्टीवाले येईपर्यंत एक झोप. आता 9 वाजल्यात, म्हणजे 10 मिनटं बाकी आहे. येतील आता 10-10:30 वाजता. मस्त अजून सगळं गोडाऊन बंद आहेत, तर आपण मस्त झोपून घेऊ. पंखा वगैरे आहे गाडीत. रात्रीची झोप इथं वसूल करू. चला मग, पार्टीवाला आल्यावर भेटतो, माल काय ते बघतो, मग तुम्हाला सांगतो. तर फायनली बाय आपली गाडी भरली. तर वाजले 2. भरून रशी वगैरे मारलं, कारण मी झोपेत होतो. मला लागली आता जबरदस्त भूक. तर पुढे गेले की मावशीचं चांगलं हॉटेल आहे. जेव्हा जायचं नसतं तेव्हा हकलायचं नसतं. ह्यांना जायचं असतं तेव्हा हकलत नाहीत, आणि आता हकलायला बसलेत. चला, आई राधा उदे म्हणा आणि घ्या गाडी पुढं. म्हातारा मामा
विचारायला थांबा बोलतो त्याला. निघला आता. हा हा नवीन कहाणी ऍड झाली याच्यामध्ये. रवीच्या गाडीचं काल रात्री क्लच प्लेट गेलं तर क्लच प्लेट बनवलंय. क्लच प्लेट बनवताना त्या मेकॅनिकनी त्याच्या सायलेन्सरमध्ये काहीतरी कुलंटच्या पाईपात पाण्याचं पाईप होतं, ते पाईप त्याने कट केले आहे. तर एक एक नमुने भेटतात, काय माहिती कुठले मेकॅनिक येतात, आमच्या नशिबाला. तर कसं वगैरे बनवून घेतलंय आपण, बघू त्याला विचारतो फोन लावून बनलं का नाही अजून. इथं मस्तपैकी शेवभाजी भेटते या मावशीच्या हॉटेलला. मी एनी टाईम आलं की इथं या जागे आलं की इथं जेवण करूनच जातो. चला मग जेवण वगैरे करतो आणि निघून तुम्हाला भेटतो. रवीला पण लावतो फोन, झालं का नाही त्याचं बघू. तर जेवण करून मित्रांनो निघालो बघा मी आता सध्या. आता मला जायचं आहे लवकरात लवकर रोडीला पोचायचं आहे, कारण गाडीमध्ये काचेच्या बाटल्या भरलेल्या आहेत. जास्त आवाज द्यायला लागलाय, महाग जास्त आवाज येतोय, काचेच्या बाटल्या बॉडीला थडकताना फुटायची भीती आहे. सांभाळून पण जायचं आहे आपल्याला आणि लवकरात लवकर पोचायचं पण आहे, कारण 4-5 वाजेपर्यंत माणसं फक्त थांबू शकतात. त्याच्यानंतर माणसं नाही थांबत आपले अण्णा वगैरे ते लोक. बघू पुढं जाऊन काय होईल काय नाही. सध्या जर आपण इथून निघालोय आता, आपल्याला पुढून इथून राईट मारायचा आहे. येताना ह्याच रोडनं आलेलो, पण आता जाताना आपल्याला इथून जावं लागेल, कारण पुढे युटर्न नाही, आपल्याला डायरेक्ट भरपूर घुमून जावं लागेल. मी मागच्या ब्लॉकमध्ये एनी टाईम सांगत आलो तुम्हाला. इथं जरा रोड खराब आहे आणि हवालदार असतात, तर मग मी तुम्हाला डायरेक्ट नावाशिवाच्या बाहेरच बोलू शकतो. गावातलं माल आहे हो साहेब, गावातच खाली करायचं आहे. हवालदार म्हणत होता कुठला की रोड चालू झालाय तिकडून जायचं. आम्हाला काय माहिती, आम्हाला इथून सोपं पडतंय, आम्ही इथूनच जाणार. मावशा दिल्या आगाव आहे तिथल्या. रोड असा खराब आहे, मला बहुतेक आवाज येत असेल वाटल्याचा खराब होण्याचा आवाज. बघा रोड आता लागला चांगला रोड. असा आवाज येतो ताड ताड ताडा ताडा. मग त्याच्यामध्ये कसं आहे, बाटल्या फुटतात काही काही, त्यात आपली काय गलती. चला आता जाऊ आपण फटाक्षे पोहोचू. तुम्हाला भेटतो मी आता जाऊन डायरेक्ट भिवंडीला. नवी मुंबईचं तर मला मुंबईपेक्षा मस्त एअरपोर्ट झाल्यासारखं वाटायला लागले. एकदम खतरनाक दिसायला लागले भाऊ बाहेरून, कारण मी लय दिवसानं आलो नावाशिवाला. आता हे पूर्ण ब्रिज येऊ चालू झालाय ना, नाही तर आम्हाला पहिलं खालूनच जावं लागत होतं इथून, तिकडून जाताना तिकडल्या खालून. मग खतरनाक रोड बनवले, पण काय म्हणत एअरपोर्ट एक नंबर बनवलंय भाव, मनाला आवडलं आपल्याला. एवढ्या वेळेस मुंबईचं एअरपोर्ट बघितलो, पण त्या मुंबईच्या एअरपोर्टमध्ये तेवढी मजा नाही, पण ज्या नवीन मुंबईचा एअरपोर्ट आहे ना, एक नंबर भाई, एक सल्यूट आहे, सल्यूट. इथून तिथपर्यंत पूर्ण रोड रिकामा होता. हे दलिंद्री आमचं मानकोलीला झालं ना, काय काशी घालतात काय माहिती हो का, पुरा जाम झालाय. आता अर्धा तास झाला मला इथं, काय बोलावं काय नाही, केव्हा सुधारणार रे तुम्ही. आणि पूर्ण रिकामा आहे आतमध्ये. तर बघा बघा, फक्त जाम इतकं लावून ठेवलंय, आतमध्ये पूर्ण रिकामा आहे बघा. पाईपलाईन, मला जायचं इथं. पूर्ण दापोडा रिकामी. काय करायचं असल्या दलिंद्रीवाचं मला सांग, काय करू शकत नाही.
जाऊ आपली आपली गाडी खाली करू, भेटू पार्टीकडे जाऊ. बाय बाय.